नमस्कार बालमित्रांनो. तर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला आज एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे. आजची गोष्ट इतकी सुंदर आहे की तुम्हाला ती खूप आवडेल. तर ही आहे एक परीकथा. त्या परीचं नाव काय आहे माहिती आहे? परीचं नाव आहे रपंजल. रपंजल बऱ्याचदा ऐकलं असेल. तिचे खूप छान सोनेरी लांब सडक केस होते आणि ही जी परी होती, ही परी म्हणजे एक राजकुमारी होती. एका राजाची सुंदर अशी मुलगी होती. पण रपंजलची आई तिचा जन्म होताच वारली. म्हणून राजाने तिचा सांभाळ करण्यासाठी एक दुसरी आई आणली. पण ह्या सावत्र आईने तिचा सांभाळ करणं तर दूर, पण तिच्या सौंदर्यावर जळून आणि राजाची ही पहिली मुलगी आहे म्हणून राजाने हिला जास्त लाड करू नये म्हणून सारखा तिचा द्वेष करू लागली. तिला टाकून पाळून करू लागली. तिच्या वस्तू, तिचे कपडे सगळं सगळं अगदी मोलकरणीसारखं राहू लागलं. राजाला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं, पण तो काही बोलू शकत नव्हता. परत सावत्र आई म्हणून ही तिला जास्तच त्रास देईल असं नको व्हायला म्हणून राजा काहीच बोलायचं नाही. एके दिवशी ही सावत्र आई त्या रपंजलला घेऊन राज्याच्या बाहेर गेली जंगलात आणि तिथे तिला सांगितलं, थांब, मी जरा पूजा करून येते जवळच्या मंदिरातनं, तू इथेच थांब. आणि तिला तिथे जंगलात एकटीलाच सोडून निघून गेली. मग ही रपंजल बिचारी आपली इकडे तिकडे आसरा शोधत फिरू लागली. जंगलातल्या हिंस्र प्राण्यांचा आवाज ऐकून घाबरू लागली. तिला भीती वाटू लागली की आता काय, मी तर इथे एकटी राजकुमारीच तिने कधी मातीत पाय ठेवला नव्हता. राजदरबारात राहिलेली, वाढलेली, सर्व सुखसोयींमध्ये जगलेली अशी ती रपंजल, पण आता तिला ह्या काट्यावटातनं फिरावं लागत होतं. वनातनं दगडी वाटेतनं चालावं लागत होतं. काहीच कळत नव्हतं. रात्र व्हायला आली. आई अजून कशी आली नाही म्हणून ती इकडे तिकडे बघू लागली, ओरडू लागली, आई आई, मला आता भीती वाटते, ये ना लवकर, आपण दरबारात परत जाऊ. पण काहीच उपयोग नव्हता. तिची सावत्र आई तिला तिथे सोडून गेली होती. रपंजलने खूप रडली, इकडे तिकडे बघितलं. दूरवर तिला एका झोपडीत दिवा दिसला. ती त्या दिव्याच्या दिशेने हळूहळू जाऊ लागली. तर तिथे त्या झोपडीत एक म्हातारी बाई होती. खरं तर ही म्हातारी म्हणजे एक चेटकीण होती आणि तिने रपंजलला बघताच रपंजलला आपल्याकडे घेतलं. तिला म्हटली, घाबरू नकोस, मी तुला सांभाळेल. आणि मग तेव्हापासून रपंजल तिच्याजवळ राहू लागली. त्या चेटकिनीचे, त्या म्हाताऱ्या आजीचे सर्व कामं रपंजल करू लागली, कारण जंगलातनं बाहेर पडणं तिला शक्यच नव्हतं. तिच्यात तेवढी हिंमतच नव्हती. मग ही चेटकीण काही क्षणांसाठी फक्त दिवसातनं बाहेर जायची. तेवढा वेळ रपंजल झोपडीच्या बाहेर येऊ शकायची, नाहीतर तिला पूर्ण वेळ बंदिस्त म्हणून ही चेटकीण झोपडीतच ठेवायची. एके दिवशी ही चेटकीण तिथे नसताना एक राजकुमार आला आणि त्याने रपंजलला सोडवलं. रपंजल तिथून चेटकिनीपासून सुटका होऊन त्या सुंदर राजकुमारासोबत त्याच्या राज्यात गेली. राजकुमाराने तिच्याशी विवाह केला आणि काय, मग रपंजल अगदी आनंदात सुखात राहू लागली.